गुड मॉर्निंग. मी जयश्री. पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही पाहू शकता की आसपासचा परिसर इथलं निसर्गरम्य वातावरण आहे. इथलं आणि फोटोशूटसाठी खूप छान असा इथला व्ह्यू आहे. तर फायनली मी सांगते की आम्ही कुठे आलेलो आहोत. तर आम्ही आलेलो आहोत सुळशीला. आज आहे शनिवार, तर ते शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सुळशीला आलेलो आहोत आणि फायनली पोचलेलो आहोत आम्ही मंदिराच्या इथे. तर इथली कमान वगैरे आणि जो आजूबाजूचा परिसर आहे तर तिथले वातावरणच खूप निसर्गरम्य आहे आणि परिसराचा भाग हा इतका स्वच्छ आहे. तुम्ही पाहू शकता खूप क्लीन असं वातावरण आहे इथलं. आणि इथे आहे सुमित, नारायणी आणि हे आलेले आहेत वीरेंद्र आणि मी. आम्ही 5 जणच आलेलो आहोत. आणि इथली मूर्ती जर पाहाल तुम्ही तर एंट्रीची मूर्तीच एवढी खूप छान अशी आहे. तर इथून आहे एंट्री आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी. तर इथे लेडीजला आतमध्ये दर्शन घेऊन देत नाही शनी महाराजांचं, म्हणजे दर्शन घेऊन देत नाही, म्हणजे दर्शन घेऊन देतात पण आतमध्ये एंट्री नाही आहे लेडीजला. तर जेंट्स लोक आतमध्ये जाऊन शनी महाराजांचं दर्शन घेऊ शकतात. तर इथे सुमित आणि वीरेंद्र आणि हे तर तिघे गेलेले आहेत शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही लांबूनच आता शनी महाराजांचं दर्शन घेणार आहोत. तर इथला परिसर जो आहे मंदिराच्या आसपासचा तो सुद्धा इतका निसर्गरम्य आहे की पूर्ण दाट अशी घनदाट अशी झाडी आहे, कडेने डोंगर वगैरे आहेत आणि वातावरण स्वच्छ खूप ठेवतात इथले सगळेजण जे आहेत सेवेकरी. तर खूप छान असं वातावरण आहे इथलं. तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये एखाद्या पाहिलंच असेल माझ्या. आणि खूप एखाद जण तर तुम्ही जर येऊन गेला असाल इथले तर तुम्हाला माहितीच असेल की सुळशी म्हणजे कुठे आली आणि वातावरण कसं आहे ते. तर इतका खूप छान स्वच्छ असा परिसर आहे इथला आणि निसर्गरम्य वातावरण आहे. तर ही मूर्तीसुद्धा खूप मन आकर्षून घेते. प्रत्येक वेळेस जर सीझन वाईज इथे मंदिराची सजावट केली जाते, म्हणजे द्राक्षाच्या सीझनमध्ये द्राक्षाने, टोमॅटोच्या सीझनमध्ये टोमॅटोने अशा मंदिराच्या आसपासची सजावट केली जाते. आणि इथे आहे शंकर महादेवांचं मंदिर. तर महादेवांचं सुद्धा दर्शन घेऊन आम्ही आता खाली तळघरात जाणार आहोत पिंडीचं दर्शन घेण्यासाठी. वरती शंकर ची मूर्ती आहे आणि खाली आहे पिंड. तर इथे सुद्धा आम्ही आलेलो आहोत महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी. तर गाभारा छोटासा आहे पण खूप छान असं सजवलेलं आहे आणि मस्त वाटतं, प्रसन्न वातावरण वाटतं, शांतता वाटते इथे येऊन. तर खूप छान असं दर्शन आम्हाला झालं कारण आज गर्दी नव्हती. जरी शनिवार असला तरी जर खास असा शनिवार असेल म्हणजे अमावस्या वगैरे असेल तर इथे प्रचंड गर्दी असते. अक्षरशः लाईनला वगैरे थांबावं लागतं दर्शनासाठी. पण आज वातावरण मोकळं असल्यामुळे खूप छान असं दर्शन मिळालं आम्हाला. आणि त्या देण्यासाठी तर ही सुद्धा मूर्ती खूप छान अशी आकर्षक आहे. आणि आता आलेलो आहोत आम्ही बागेमध्ये. तर इथे अनेक प्रकारची झाडे आहेत, फळांच्या आहेत, फुलांच्या आहेत. खूप छान असं इथलं सुद्धा वातावरण आहे. पूर्ण हिरवाईने दाटलेलं आहे वातावरण इथलं. खूप म्हणजे एकसुद्धा जागा अशी तुम्हाला दिसणार नाही की जिथे झाडे रोपं वगैरे लावलेली नाहीत, अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि आम्ही आलेलो आहोत आता महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. एरवी रांग असते आणि वाढपी पण असतात महाप्रसाद वाढण्यासाठी. पण आज थोडंसं गर्दी कमी होती, जास्त माणसं नव्हती, त्यामुळे आम्हाला हातानेच महाप्रसाद घ्यावा लागला. तर इथे आहे भात, आमटी, शिरा आणि मस्त असं लोणचं. तर आम्ही आता महाप्रसादाचा लाभ घेऊन आलेलो आहोत. सुळशीमध्येच आहोत आम्ही. पिक्चर बघितलं तर तर मंदिरातून तुम्ही ज्यावेळेस बाहेर निघता त्यावेळेस वाईच्या साईडला तुम्ही यायला निघता, म्हणजे वेळेच्या साईडला यायला निघता त्यावेळेस लेफ्ट हातालाच इथून रस्ता जातो जो डोंगरदऱ्यांकडे जातो. तर आम्हाला माहीत नव्हतं की इथं वरती पवनचक्की वगैरे आहे. पण आम्ही इथे काय आतमध्ये आहे, रोड कुठे गेलेला आहे या आकर्षणातूनच रस्त्याने प्रवास करत करत आलो. तर पुढे रोड जसा येत गेला तसं तसं आम्ही पुढे येत गेलो आणि फायनली आम्ही पोचलो पवनचक्कीच्या इथे. तर इथलं वातावरण खूप छान असं आहे, थोडंसं एकांतात आहे. त्यामुळे येताना जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर ग्रुपमध्ये या, कारण ग्रुपने आलात तर काही टेन्शन नाही आहे. पण एकांतात समजा 1-2 जर असेल तर रिस्क घेऊ नका. खूप रिस्की असा परिसर आहे, इथे कोणीच नसतं. सुमित
तर इथे चाललं होतं सुमितचं फोटो काढण्याचं काम, कारण इथलं वातावरणच एवढं छान होतं की कोणालाही आवडणार नाही, इतकं सुंदर वातावरण आहे इथलं. आणि पवनचक्की वगैरे याचे वातावरण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे, याच्यापेक्षा प्रत्यक्षात खूप ते छान असं वाटत होतं. त्यामुळे आम्ही बरेचसे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे ते काढले. आणि इथून निघताना पाय निघत नव्हता. बराच वेळ आम्ही होतो, जवळपास 2 ते 3 तास इथे होतो आम्ही. आणि एकांतात असल्यामुळे थोडीशी भीती होती मनामध्ये काही गोष्टींची, पण इथलं वातावरणच एवढं छान होतं की तिथून पाय निघता निघेना, इतकं वातावरण खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे. आणि पवनचक्की प्रत्यक्षात एवढी उंच होती की नजर तिची, म्हणजे जेवढा आम्ही उंच नजर मान वाकडी करून बघत होतो तितकी उंच ती बघता बघता म्हणजे आम्हाला पूर्ण मान वाकडी करावी लागत होती. इतकी उंच पवनचक्की पहिल्यांदाच आम्ही जवळून पाहिली होती. लांबून बरेच वेळा पाहिल्या या गोष्टी, पण प्रत्यक्षात आज अनुभव घेतला. आणि इथला शेजारचा आसपासचा परिसर इतका मस्त होता. डोंगरदऱ्या, हिरव्याने दाटलेला पूर्ण डोंगर, झाड्या वगैरे, भरपूर प्रमाणात झाडे वगैरे इथे होती. आम्ही जो रस्त्याने येत होतो, तो जो मधला रस्ता आहे, तर तिथे तो खूप छान असं वातावरण होतं, पण एक मनात भीती होती. त्यामुळे तिथूनच आम्ही परत फिरणार होतो. ह्या भीतीने मी तिथला व्हिडिओ काही घेतला नाही आहे. नेक्स्ट टाईम गेलो तर नक्कीच घेईल. तर चला मग आता आम्ही पोचलेलो आहोत फायनली खंबाटकी घाटामध्ये. आणि घरी जाण्यासाठी थोडीशी उत्सुकता आता मनात आहे. तर कधी घरी जातो आहे, निवांत बसतो आहे असं झालेलं आहे. थोडासा मी येता खंडाळामध्ये सुद्धा भाजीपाला वगैरे खरेदी केला, पण गर्दी असल्यामुळे तिथे मी तो शूट वगैरे काही केलेलं नाही आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.